चला पोटाली खा देखो आदमी कहाँ जाए बेटा। हाईट कमी आहे सर तिथं या ठिकाणी हाईट कमी आहे. हाईट कमी आहे का तिकडून? आमची छोटा आमची कंपनी घ्या फक्त 20 रुपयाला एक फोटो. हा चला रे छोटी कंपनी छोटी कंपनी आहे रे इकडे छोटी कंपनी चला हा छोटी कंपनी सगळ्यात मोठं धरण आपल्या गोदावरी नदीवरलं सगळ्यात मोठं धरण आहे. असे खाली छोटे छोटे धरण आपल्याकडे आहेत. जसे की गोदावरी नदीवर खाली आपल्या नांदेडला एक धरण आहे विष्णुपुरी धरण. पण हे त्याच्यापेक्षा खूप चौपट मोठं धरण आहे. आज आपण जर इथं जर पाहिलं इथून तर पाणी कुठपर्यंत आपल्या नजरेत थांबत नाही तिथपर्यंत पाणी आहे. आणि गोदावरी नदीचा उगम कुठं झालाय तुम्हाला माहित आहे का? बस कर दे. हे माहिती सांगायला ना मी इकडं. गोदावरी नदीचा उगम सांग कुठं झालाय. सांग कुठं झाला नाही उगम? महाबळेश्वरला. नाशिकला. महाबळेश्वर आहे का? चला ऐक जरा. त्र्यंबकेश्वर या ठिकाणी गोदावरी नदीचा उगम झाला. नाशिक तर नाशिक त्या भागामध्ये जर पाऊस पडला तर हा डॅम फुल भरतो. आणि यावर्षी खूप पाऊस का झाला. हा डॅम खूपदा भरला आणि खूपदा खाली पाण्याचा विसर्ग झाला. आपल्या गंगाखेडला ज्यावेळेस पूर येतो कधी ते सगळे मंदिरं बिंदिरं बुडून जातात का त्यावेळेस इथलं पाणी सोडलं जातं. पाणी सोडतात बघा. हे या ठिकाणी जे धरण आहेत का ह्या धरणातून पाणी सोडलं जातं. तिथे दरवाजे ओपन केले जातात. काहीतरी 4 दरवाजे 8 दरवाजे 16 दरवाजे असे हे इथपर्यंत पाणी येतं. मग इकडे उलटू नये म्हणून ते दरवाजे उघडले जातात. आणि ते पाणी मग खाली आपल्या ह्या नदीनं गोदावरी नदीला खाली येतं. मग आपल्या इकडे गोदावरी नदीचं पात्र विस्तीर्ण आहे बघा. मोठं आहे. आपल्या गंगाखेडलाच पात्र किती मोठं आहे. या ठिकाणी जरा असं छोटं वाटायले. हा तो डॅम आहे. आणि इथं जलविद्युत केंद्र आहे. वीज तयार होते पण सध्याला काहीतरी तिथं प्रवेश निषेध असं लिहिलेलं आहे म्हणून आपण तिकडे जाणार नाही. पाण्याच्या माध्यमातून वीज तयार केली जाते. जसं की येलदरीला केली जाते. आपल्या मुलांना माहित आहे. आपल्या जिंतूरकडल्या मुलांना माहित आहे येलदरीला ही अशीच जलविद्युत म्हणजे वीज तयार केली जाते. त्या स्वरूपात याही ठिकाणी जलविद्युत केंद्र आहे. वीज तयार होते. आता हा डॅम आपल्या अभ्यासामध्ये भूगोलच्या पुस्तकामध्ये कुठेही आपण अभ्यासलेला आहे. याचं नाव त्या ठिकाणी येतं आणि प्रत्यक्षात आपण तो पाहत आहोत. आता आपल्यातल्या भरपूर जणांनी पाहिलंच नाही. मुलांनी तर पाहिलं नाही पण अनेक शिक्षकांनी सुद्धा पाहिलं नव्हतं. इतकं सुंदर आणि चांगलं आहे.
आणि या डॅमची आज आपण या ठिकाणी माहिती घेतलेली आहे. ठीक आहे, आता आपल्याला इथून खाली जायचंय, जेवण करायचे आणि सरळ दौलताबादला निघायचा, दम्मानं जायचं. हा, भुका लागल्यात, सगळ्यांनाच भुका लागलेल्या आहेत. हा, ठीक आहे. तिकडे थांबा थांबा. ऐकायलात का? ओय, जायचं का तिकडं? तिकडे तिकडे जोडी जोडी धरा. जोडी जोडी जाऊ, तिकडे जाऊ. आहेत का 112? चला चला मॅडम.